एकंदर बुलेटिनमध्ये स्वागत। नारळी पौर्णिमेनिमित्तानं आदित्य ठाकरे यांची वरळी कोळीवाड्यात उपस्थिती पाहायला मिळतेय। श्रीकांत शिंदेही वरळी कोळीवाड्यात पोहोचलेले आहेत। सचिन अहिर यांच्यासह शिवसेनेचे काही नेतेही त्या ठिकाणी उपस्थित आहेत। आदित्य ठाकरे आणि श्रीकांत शिंदे यांनी कोळी समाजाची टोपी घातली। श्रीकांतजी, नारळी पौर्णिमेच्या शुभेच्छा तुम्ही कशा देणार आहात? सगळे कोळी बांधव एकवटले, एक वेगळीच क्रेज पाहायला मिळते। खूप मोठा सण जो आहे या कोळीवाड्यामध्ये आणि समस्त पूर्ण महाराष्ट्रामध्ये साजरा केला जातो। आणि आज सचिन भाऊंबरोबर इथे येण्याचा लाभ जो आहे तो मला मिळालेला आहे। लोकांना भेटतोय आणि लोकांबरोबर जे आहे नारळी पौर्णिमा आज जी आहे ती साजरी होते या ठिकाणी। आदित्य ठाकरे पण याच मतदारसंघातले आमदार आहेत, ते सुद्धा इथे आले। तुमच्या अवघ्या काही वेळापूर्वी येण्यापूर्वी ते सुद्धा इथे आलेत। त्यांना तुम्ही शुभेच्छा देणार नारळी पौर्णिमेच्या? शुभेच्छा, सगळ्यांना शुभेच्छा बाबा, सगळ्यांना नारळी पौर्णिमेच्या शुभेच्छा। एकत्र येऊन जे आहे ते सगळ्यांनी नारळी पौर्णिमा साजरी केली पाहिजे। शिवसेनेचा हा बालेकिल्ला राहिलेला आहे। मोठी संख्येनं शिवसैनिक जे आहेत ते आज तुमच्यासोबत रस्त्यावरून चालतायत। हा संपूर्ण परिसर पाहत आहे। विकासाचा महत्त्वाचा मुद्दा आहे। इथल्या नागरिकांचा विकास कसा होणार, विशेष करून क्लस्टरमध्ये जे राहतात त्यांचा? नाही ना, विकासाचा मुद्दा घेऊनच आम्ही पुढे जातोय। म्हणूनच आज मुंबई महापालिकेमध्ये जे यश मिळालं महायुतीला हे तुम्ही पाहत असाल। आणि आता लोकांचा कोळीवाड्याचा प्रश्न असेल किंवा क्लस्टरचा प्रश्न असेल, हा देखील शिवसेना जी आहे माननीय मुख्य नेते एकनाथजी शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली सोडवते। आपले कॅमेरा पर्सन योगेश गुरवचा, गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई।